नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या प्रकाश वेध या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आम्ही दररोज या चॅनलवर घेऊन येत असतो. तर चला सुरू करूयात आजचा व्हिडिओ. कोणावरच आंधळा विश्वास ठेवू नका. कोणावरच आंधळा विश्वास ठेवू नका. नमस्कार मित्रांनो, एक प्रश्न आपण सर्वांच्या मनात कधी ना कधी येतो. आपण नेमकं कोणावर विश्वास ठेवावा? कारण दुखावणारे नेहमीच परके नसतात. कधीकधी धोका आपल्यालाच खूप जवळच्या लोकांकडून मिळतो. याच संभ्रमात एक दिवस चंद्रगुप्त चिंताग्रस्तपणे आचार्य चाणक्यांकडे पोहोचतो आणि तिथून सुरू होते ही अनमोल शिकवण. चाणक्य म्हणाले, पुत्र, या जगात 7 प्रकारचे लोक असे असतात ज्यांच्यावर आंधळा विश्वास केला की धोका निश्चित मिळतो. चला जाणून घेऊयात ते 7 लोक कोण असतात. खूप गोड बोलणारा माणूस. चाणक्य म्हणतात, जो समोर सतत हसत बोलतो, कौतुक करतो, पण मनात ईर्ष्या ठेवतो, तो सर्वात धोकादायक. जो तिसऱ्याची निंदा तुमच्यासमोर करतो, तो तुमची निंदा दुसऱ्यांसमोर करतोच. अति गोड बोलणे नेहमीच नीतीचे नसते. दुसरा, फक्त पैशासाठी काम करणारा नोकर. खरा सेवक सुखदुःखात साथ देतो, पण जो फक्त फायदा बघून काम करतो, तो योग्य संधी मिळाली की घरचे गुपित विकायलाही कमी पडत नाही. असा नोकर म्हणजे घरातील लपलेला धोका. तिसरा, प्रत्येक गोष्टीला होकार देणारा मित्र. सच्चा मित्र चुका दाखवतो, पण जो मित्र कायम म्हणतो, तू बरोबर आहेस, तू सर्वोत्तम आहेस, तो तुमच्या विकासाचा नाही, तुमच्या अहंकाराचा साथीदार असतो. असा मित्र बरबादीच्या दिशेने ढकलतो. चौथा, तुमच्या प्रगतीवर जळणारा नातलग. सगळे नाते मनाचे नसतात, काही फक्त नावालाच असतात. तुमच्या दुःखात सोबत दिसतील, पण तुमचा यश त्यांना खटकत असतं. ज्याला तुमचा विकास सहन होत नाही, तो कधीच आपला नसतो. पाचवा, विद्वान पण बेवफा व्यक्ती. अज्ञान शत्रूपेक्षा भयान शत्रू म्हणजे बुद्धिमान गद्दार. ज्याच्याकडे ज्ञान आहे पण निष्ठा नाही, तो तुमच्या कमजोरीचा, गुपितांचा सगळ्यात आधी गैरफायदा घेतो. ज्ञान आणि बेवफाई म्हणजेच विनाश. सहावा, जो सतत म्हणतो, माझ्यावर विश्वास ठेवा. सच्चा माणूस आपल्या प्रामाणिकपणाचा गाजावाजा करत नाही. ज्याला वारंवार सांगावं लागतं, मी खोटं बोलत नाही, मी खूप प्रामाणिक आहे, तो अनेकदा तसाच नसतो. विश्वास मागणारे कमी, विश्वास सांभाळणारे जास्त मूल्यवान असतात. सातवा, गोपनीयता राखू न शकणारा माणूस. ज्याला स्वतःच्या जिभेवर नियंत्रण नाही, तो इतरांच्या गुपित राखू शकत नाही. जो आज इतरांचे राज सांगतो, तो उद्या तुमचेही उघड करतो. असा माणूस कधीच भरोशायोग्य नसतो. चाणक्यांचा अंतिम उपदेश. चाणक्य म्हणाले, विश्वास ठेव, पण डोळे मिटून नाही. धोका परक्यांकडून कमी आणि स्वतःच्या माणसांकडून जास्त मिळतो. सावध राहणे हेच जीवनाचे कवच आहे. व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो, तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.